दुसरा राऊंड चालू होतोय तो मसळा गौरवाडी आणि घुमेश्वर ए संघ. सचिन गायकर यांची कन्या काव्या गायकर आपल्या वडिलांचा खेळ पाहण्यासाठी समालोचन कक्षामध्ये उपस्थित. थोडंसं युट्यूब तिकडे फिरवायचं आपण मैदानाकडे. खरोखरच काव्या या स्पर्धेसाठी दुपारी दाखल झाली. आपल्या वडिलांचा खेळ पाहण्यासाठी ती आली आहे या स्पर्धेमध्ये आणि कशा प्रकारे सचिन खेळ करेल हे पाहण्याजोगं सलामीची जोडी सुबोध गायकर आणि सचिन गायकर. 3 षटकाचा सामना. सलामीचा गोलंदाज नक्कीच सलामीवीरसाठी सज्ज झालाय तो सुबोध आणि नॉस ऐकलाय तो सचिन. अचूक गोलंदाजी करतो मसागवडी करून ते आहेत ते दुर्गेश. अचूक गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरत असतात. कुठेतरी पंच आमच्याकडे होता निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील ठरले गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सकाळच्या सामन्यापासून. पण अचूक फलंदाजी करावी लागेल घुमेश्वर या संघाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना. मापक असं टार्गेट ठेवावं लागेल ते मसागवडी या संघाकडे, कारण हा सेमीफायनलचा राऊंड असेल. इथून जो माघारी परतला त्याला कुठल्याही गोष्टी फायनलकडे खेळता येणार नाही. यातून जो तिकीट ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, सीमारेषे पार जातोय. खडकणी षटकार चौकार, छत्रपतीचा छावा आणि संघामध्ये 4 धावा. साठी पाठवलं हे मात्र सिद्ध करतोय. खरोखर एक अनुभवी असा गोलंदाज दुर्गेश पण आपण सर पाहतोय मैदानावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. महत्वपूर्ण हा सेमीफायनलचा सामना दोन्ही संघांसाठी असेल. कोण संघ वरचढ करेल हे आपण पाहू. दरम्यान पुढील चेंडू दुर्गेशाचा. सुबोध खरोखर एक नेत्राची फटका मारतोय. निश्चितच 4 धावांसाठी मोर लागतोय डीजे घुमेश्वर चौका. काय संत गतीने फलंदाजी करतो. चांगला सेमीफायनलचा राऊंड आहे म्हणूनच चांगली एकदम फलंदाजी करतो आणि बॅक टू बॅक 2 चौकार देखील त्याने लगावले गेलेले आहेत. चांगला समाचार घेतोय ते गोलंदाजाचा दुर्गेशचा. 2 चेंडूमध्ये धाव संख्या झाली आहे संघाची 9. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय का सीमारेषा पार. खणखणी देतोय चौकार आणि हॅट्रिक होते चौकारांची. छत्रपतीचा छावा आणि संघामध्ये झाली असेल तर घुमेश्वर या संघाची एकदा जोरदार टाळ्या होत्या. चौकारांची हॅट्रिक केली ती म्हणजे सुबोधने. दोनदा हॅट्रिक झाली. एकदा सुदेश गायकर याच्याकडून पाहायला मिळाली आणि एकदा सुबोध गायकर. सुदेश आणि सुबोध एक घुमेश्वर गावचे पुत्र. खरोखर मी सरांना विनंती करतो सर, तो पहिला चेंडू टाकला गेला तो निर्धाव होता की डॉट होता? 12 धावा. ओके, थँक्यू. 12 ही धाव संख्या झाली आणि लगातार त्याने 3 चौकार आपल्या बॅट मधून आणलेले. काय फलंदाजी करतोय. सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. अशी साजेशी अशी फलंदाजी करतोय. लेफ्ट साईडला आडव्या पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरलाय तो फलंदाज सुबोध. बॅक टू बॅलिंग होतोय सुबोध. डीजे लगातार चौकार टाकला, लगेचच कमबॅक केला आणि महत्वपूर्ण विकेट सुबोधचा घेतला. तर दुर्गेशने अचूक गोलंदाजी करतायत. दुर्गेश आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी 4-5 पावलांचा रनअप घेतायत. फसवी गोलंदाजी करतायत आणि त्याच्या लगेच विकेट महत्वपूर्ण घेतला तो सलामीवीर सुबोधचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज होत आहे, सज्ज होत आहे ते विश्वास. खरोखरच विश्वास दाखवा लागेल. कर्णधाराने जसा विश्वास दाखवला 3ऱ्या क्रमांकावर वर्णी लागते. सुबोध गायकर चांगली फटकेबाजी करताना तिरपाची झाला. कुठेतरी कमबॅक झालं दुर्गेशचं या सामन्यामध्ये. पुढील चेंडू दुर्गेशचा. सूर्यकसा चेंडू, 5व्या प्रकारचा चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे आला. एकाच धावे समाधान तिथे थांबवतोय विश्वासला. सचिन धावसंख्येत नाममात्र 1 ने बदल. धावसंख्या होते ती 1 बाद 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय माघारी. घुमेश्वर ए संघाची धावसंख्या होती 1 बाद 13.
डीजे जागा भरवण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज होतोय तो साहिल आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद भुवनेश्वर या संघाची धाव संख्या झाली होती 13 हा क्रमांक अनलकी क्रमांक समजला जातो. त्याला यशस्वी करावं लागेल फलंदाजीमधून ते विश्वासला आणि विश्वास दाखवावा लागेल की अनलकी क्रमांक नाहीये, हा यशस्वी क्रमांक आहे असं करावी लागेल फलंदाजी. 15 पावलांचा रनअप घेतलाय गोलंदाजीमध्ये साहिलने आणि सेमीफायनलचा राऊंड आहे, सेकंड सेमीफायनल आहे. भुवनेश्वर आणि मसला गोरवाडे अचूक गोलंदाजीवरती सज्ज झालाय तो साहिल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय सीमारेषे पार, खणखणीत येतोय चौकार, वाढती धावसंख्या होते ती डीजे. सचिन तेंडुलकरच्या पोस्ट मध्ये विसावत आहेत, तिकडे सांगता घेत आहेत, थोडीशी बॅटचा आधार घेत आहेत कारण का त्यांना स्ट्राईक भेटत आहे. पण त्यांची सुकन्या वाट बघते की माझ्या पप्पांच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी आज पाहायला आवडेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नेहमी पाहतच असते, पण आज ती प्रत्यक्षात हजर आहे या सामन्याचे. ती देखील आयोजक आहे, चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघाला साजेल अशी विश्वास आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती संघाची 17. सेमीफायनलचा राऊंड परत एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एकेरीचं रूपांतर दुहेरीत होत आहे. काव्याला कधी आपल्या वडिलांचा खेळ पाहायला मिळेल, डोळे लावून बसली आहे काव्या समालोचन कक्षामध्ये, अजूनपर्यंत संधी मिळत नाही आहे. सचिन सरांना धावसंख्येत 2 बदल, धावसंख्या होते 1 बाद. 19 धावा. त्यांच्या काव्याच्या काकांची मुलगी अवनी पण तिथे उपलब्ध आहे, त्याच्यासोबत सारा. तिघे मिळून बघतायत खेळ सारा. पुन्हा एकदा सामना चालू होतोय आणि त्या सहाराचं नाव देखील स्टेडियमला आहे, त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. सचिन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, यशस्वी ठरतात, काय झेल घेतली आणि बॅक टू पॅलेन जात आहेत ते विश्वास. विकेट होतोय, बॅक टू पॅलेन एकदा डीजे. एक ओव्हरचा सामना झालेला आहे, 1 ओव्हर समाप्त, दुसरा षटक चालू असताना 3 निर्णायक चेंडू चांगले टाकलेले आहेत. आतापर्यंत साहिलने 2-3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केले, एक महत्वपूर्ण विकेट देखील विश्वासचं घेतलेला आहे. पण सचिनला कुठेतरी स्ट्राईक मिळत नाही, आता स्वतः कर्णधाराने जबाबदारी घेऊन आपल्या मैदानामध्ये जातात स्ट्राईकला. किरण अचूक फलंदाजी करण्यामध्ये यशस्वी, नेहमी यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची भुवनेश्वर गावामध्ये ओळख आहे. भुवनेश्वर गावचे सुपुत्र देखील ते आहेत, एक कप्तान कुल म्हणून त्यांना ओळखलं जातं या गवळी समाजामध्ये. किरणला त्या जोरावर फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला, माफक असं टार्गेट ठेवायचं असेल मसागोरवाडी या संघासमोर, तर सचिनला स्ट्राईक द्यावी लागेल. फुलटॉस मिळेल, त्याचा फायदा मिळतोय काय, जातोय काय, षटकार, सीमारेषा पार, खणखणीत षटकार, छत्रपतीचा 6वा आणि संघाला मिळते 6 धावा. कर्णधार किरण, खरोखरच एक नेत्रदीप फटका, कल्पकता पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. 1 धाव मात्र, एका धाव थांबावं लागतंय. धावसंख्येत 1 बदल, धावसंख्या होते 26 धावा. सचिनला स्ट्राईक मिळालेला आहे, आयोजक स्वतः आहेत आजच्या दिवसभराचे. सचिनच्या बॅटमधून जर षटकार आला तर काव्याला, अवनीला, सहाराला नक्कीच पाहायला आवडेल. पाहूया त्यांना मानवंदना देत आहेत का. धाव संख्या झाली आहे ते 26 इज 2 लॉस इज भुवनेश्वर. खरं सचिन नेहमी सर फलंदाजी जेव्हा स्ट्राईकला करत असतो, चौकार, आतिषबाजी नेहमी संत गतीने सचिन तेंडुलकर सरांप्रमाणेच फलंदाजीच्या प्रमाणे उत्तर देत असतो गोलंदाजाला. त्याचप्रमाणे फलंदाजी आता करावी लागेल या सेमीफायनल मध्ये. नावाप्रमाणे सचिन फुलटॉस मिळाला, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धावामध्ये यशस्वी ठरतायत. 1च धावेवर समाधान मानतील कदाचित, कारण 2 ओव्हरच्या समाप्ती होते आणि स्ट्राईकला जात आहेत ते आता स्वतः सचिन. निर्णायक षटक, हाणामारीचा षटक असेल तो 3रं. पप्पांनी खातं खोलल्यानंतर टाळ्यांचा गजर होतोय. काकांची मुलगी सारा आणि काव्या
आणि आवनी यांच्याकडून पण त्यांचं स्वागत केलं जातं. एका धावेवर पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो सचिन गायकर. खरोखर शेवटचे 6 चेंडू हाणामारीचा षटक. धावसंख्या स्थिरावते 27. 2 षटकांच्या सांगतेनंतर भुवनेश्वर संघाची धावसंख्या 2 बाद 27 धावा. आता मात्र सचिन गायकर यांची फटकेबाजी पाहण्यासाठी घुमेश्वर गावचे सर्व सदस्य अगोदर जो सामना झाला होता त्याच्यामध्ये याच रोहनने अचूक गोलंदाजी केली होती. 17 रन दिले नाहीयेत. अशीच गोलंदाजी करतात काय, कारण समोर आहे सचिन. चांगला लेफ्ट. ओहो षटकार छत्रपतीचा छावा आणि संघा मिळून 6 ते म्हणजे सचिन गायकर. आत्मविश्वास आहे त्यांच्यामध्ये. परत एकदा लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात नाही, एकाच धावेवर थांबवतायत काय. सचिनला नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न करतायत. याचबरोबर वाढती धावसंख्या होते संघाची ती 34 ही धावसंख्या झालेली आहे. काय अचूक फलंदाजी सचिन नेहमी आपल्या संघाला करत असतो. खरोखरच अशा फटक्यांची गरज. सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना. या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी करून 40 धावांचं टोटल समोर संघासमोर ठेवणं गरजेचं. काय म्हणाल सर? नक्कीच कमीत कमी त्यांचं टार्गेट 40 ते 50 धाव संख्या करायची असेल त्यांना. लेफ्ट साईडला खेळण्याचा सुरेश चेंडू सर मगाशी 17 धावा डिपेंड झाल्या होत्या. खरोखर एक चकवा देणारी गोलंदाजी. आपण या गोलंदाजीचं कौशल्य पाहतोय. खरोखरच 3 चेंडूचा खेळ होतोय माघारी. कदाचित 3 चेंडू बाकी. 3 चेंडू मध्ये कदाचित किरणला 2 चेंडू सचिनकडे द्यावे लागतील. पाहूया काय करतायत. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. सचिनकडे जर स्ट्राईक अँड ठेवलं तर एक मोठा फटका आणू शकतो सचिन. पण आपल्याकडे स्ट्राईक न घेता स्कोअरबोर्ड कसं वाढलं जाईल याच्याकडे लक्ष देतो सचिन. आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 36-36. आयुष आणि आरुष यांच्याकडून एटीएम खोललं गेलेलं आहे. जो कोणी षटकार मारेल त्याला देखील 100 रुपयाची रोख रक्कम आहे. आणि याच्या पुढे देखील सुवर्ण संधी आहे. कोणीही षटकार मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न केला होता रोहनने, पण निर्धाव अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच आमच्याकडे होते आणि वाढती धावसंख्या होते ती 37. 2 चेंडू शेवटचे या मॅच साठी देखील आहे ते सुवर्ण संधी. आरुष आणि आयुष कडून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात, पण झेल बाद होत आहे ते कप्तान कुल किरण. एकदा होते डीजे. भैरवी घालणारा चेंडू शेवटचा षटक आणि स्ट्राईक असेल. सचिनला कुठेतरी स्ट्राईक मिळायला हवी होती, तर सचिनला परिपूर्णपणे नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न केला ते मसागवड या संघाने. आणि आता किरणची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय, ज्याला सकाळी म्हटलं गेलं यशस्वी जसवाल लेफ्ट हँड बॅट्समन घुमेश्वर या गाव या संघाचा. अचूक फलंदाजी करावी लागेल. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. धाव संख्या झाली आहे ती 37. काय करतात, यशस्वी व्हायचं असेल तर चांगला फटका मोठा करावा लागेल, पण वावांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये 1 आणि वाढती धाव संख्या होते ते सेमीफायनल मध्ये 38. हॅलो 40 धावांचं एक आव्हान, एक मापक आव्हान असू शकतं समोरचा संघ पाहता. शेवटचा चेंडू आहे. यशस्वी जयस्वाल प्रमाणे फलंदाजी करून एखादा चौकार किंवा षटकार ठोकून कशा प्रकारे त्या चेंडूचा जर षटकार ठोकला तर 100 रुपयाची रोख रक्कम असेल. काय जातोय पाहूया. खणखणीत येतोय चौकार, सीमारेषा पार. वाढती धावसंख्या होती. कंपल्सरी जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 43. 18 चेंडू 43 धाव संख्या उभारावी लागेल, कारण सर घुमेश्वर या संघाकडे अचूक गोलंदाज आहेत. ते म्हणजे जितू महागावकर असेल, अचूक गोलंदाजी करत असतो. आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी सचिनला कुठेतरी कमी स्ट्राईक मिळाली, त्याच्यामुळे थोडंसं मापक असं टार्गेट ठेवलं गेलंय. फक्त 3 बॉल मिळाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी वैयक्तिक धाव संख्या उभारली गेली ती
8 ही धावसंख्या उभारली गेली. सचिनला कमीत कमी जास्त स्ट्राईक मिळाली असती तर कमीत कमी हा टार्गेट 50 पार केलं असतं. अशी फलंदाजी नेहमी संघाला करत असतो. यातून जो सर संघ विजय होईल तो खामगाव संघाबरोबर फायनल खेळेल. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. भुवनेश्वर या संघाला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मसरा गोलवाडीचे 2 फलंदाज सलामीवीर पाठवायचे आहेत मैदानामध्ये. मसरा गोलवाडी संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू 43 धावांची गरज. आव्हान कठीण आहे. त्याप्रमाणे कसा समाचार घेऊन कशा प्रकारे फटकेबाजी होईल हे पाहण्याजोगं. संघाचा तारणार गोलंदाज महागावकर एक्सप्रेस जितू महागावकर. खरोखरच 2 सामन्यामध्ये काय नेत्रदीप गोलंदाजी आपण पाहिली तोच जितू गोलंदाजी मार्कवर येतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा मसरा गोलवाडी. नक्कीच सकाळपासून अचूक गोलंदाजी केली भुवनेश्वर या संघाचा गोलंदाज रावलपिंडी एक्सप्रेस उमरान मल्लिक ज्याला उपमा दिली गेलेली आहे त्याला अचूक गोलंदाजी करावी लागेल. जितूला निर्णायक चेंडू टाकावे लागतील. 2 सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मसरा गोलवाडी मित्रांनो जरासं फास्ट करायचं आपण. फायनलचा देखील सामना बाकी आहे. मसरा गोलवाडी क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. मी विनंती करतोय कर्णधाराला रोहन थोडंसं आपण कम फास्ट 2 फलंदाज सलामीवर पाठवायचे आहेत मैदानामध्ये. एक पाऊल आता मागे आहेत ते म्हणजे फायनल कडे वाटचाल करण्यासाठी. कोण होणार फायनल मध्ये तिकीट घेतोय भुवनेश्वर की मसरा गोलवाडी. कारण त्यांना कंपल्सरी मसरा गोलवाडी चेसिंग साठी बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 43 धावसंख्या 43 धावसंख्या करायची आहे. कोण वाजले 6 कधीच आपले आपण तसं फायनल खेळवले असते. आपण क्वार्टर फायनल मॅचला पण लय टाइम पास लागला. मेसेज टाकते इंग्लिश मध्ये कोण बोलतोय. मीच बोलते बघा. नाही बघत असेल कुणाला त्यांच्या गावचा मुलगा कुणाला काय करायचं. आमची पोरं पण आता सेमी फायनल मध्ये पोहोचलेत ना ते फोन करतायत. कुठे फायनलला रमेश दुर्गेश. सकाळपासून सामन्यामध्ये चांगली स्ट्राईक एंडला फलंदाजी नेहमी करत आलोय. त्या अनुभवाच्या जोरावर रमेश आणि नॉस वेगळे येतात ते दुर्गेश. पण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो भुवनेश्वर गावचा रावलपिंडी एक्सप्रेस ज्याला उमरान मल्लिक ही उपमा दिलेली आहे तो आहे जितू. अचूक गोलंदाजी करावी लागेल. सेमीफायनलचा राऊंड आहे. 2 सामन्यांमध्ये 3 सामन्यामध्ये चांगली अचूक गोलंदाजी सर केली त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. जितू महागावकराला रावलपिंडी एक्सप्रेस ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर थोडासा पुढे घेतल्याच्या नंतर मैदानाच्या आतच बॉलची सांगता होते काय क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा परिपूर्ण केल्या आणि स्कोर बोलते श्री गणेश होतोय 2 या धाव संख्येने. जितूला निर्धाव चेंडू टाकावे लागतील. अनुभवपणाला लावावा लागेल कारण हा सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. यातून जो विजय होईल तो पुढे फायनलचा तिकीट घेतलं जाईल. पण 2 अनुभवी फलंदाज देखील मगाशी देखील सांगितलं मार्कवास ठेवा. मसागवाडीकडून 2 फलंदाज सज्ज आहेत ते म्हणजे रमेश. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडूची सर सांगता होते कीपरकडे विसावता घेतोय आणि धाव संख्या फक्त झालेली आहे ती 2. काय वाटतं जितू अचूक निर्धाव चेंडू टाकू शकतो का आपल्या गोलंदाजीतून. खरोखरच चांगली अशी नावारूपात असलेली कंजूशी करणारी गोलंदाजी आपण या सामन्यामध्ये पाहतो. जिद्द चिकाटी मेहनत वर्षानुवर्ष आपण जितूकडून पाहिली त्याचे प्रात्यक्षिक मैदानावर जितू देतो. पुढील चेंडू जितूचा सुरेख चेंडू. आता इथे मात्र बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क येत नाही आहे. दोन्ही फलंदाज मोठी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. फटका मारण्याचा मानस फसला. चेंडू पायाला आदळला. या स्पर्धेमध्ये पाहिजेच निर्णय नसल्यामुळे कदाचित फलंदाज बचावला गेला. खरोखर चांगली अशी अचूक टप्प्यावर अजूनपर्यंत गोलंदाजी महागावकर एक्सप्रेस जितू महागावकर करतोय. 3 चेंडूंचा खेळ होतो समाप्त. धावसंख्या स्थिर होते बिनबाद 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जितू येते. सेमीफायनल दुसरी लढत या स्पर्धेमधील चॅरिटी चषक 2024 यांच्या माध्यमातून सचिन गायकर यांच्या संकल्पनेतून भुवनेश्वर गाव यांच्याकडून ही आयोजित केलेली ही टिपू सुलतान मैदानावर क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. डाव्या हाताचा फलंदाज सुरेख चेंडू सुरेख मारतो. निश्चितच कल्पकतेचा फटका क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं विश्वासचं यश. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या परतीमध्ये थ्रो आला. बॅकअप झालं.
धावसंख्या देखणे बदल धावसंख्या स्थिर होते बिनबाद 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. खरं आजच्या टुर्नामेंटमध्ये सर चांगलं भुवनेश्वर संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे यशस्वी करण्यासाठी संघ आपला यशस्वी व्हायला पाहिजे. तोच यश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कारण हा सेमीफायनलचा राऊंड आहे. कारण इथे चुकीला माफी नाही. इथून जर चुकी झाली तर आपला संघ या फेरीतून बाद होऊ शकतो. म्हणून कुठलीही चूक न करता अचूक क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे भुवनेश्वर. तशीच अचूक गोलंदाजी जिथून मागावकर करतायत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण सचिन गायकर स्वतः क्षेत्ररक्षण जबाबदारी घेत आहेत आणि एक धाव घेण्यामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. वाढती धावसंख्या होते संघाची ती 5. खरोखर चांगली अशी कंजूसी करणारी गोलंदाजी अजूनपर्यंत आपण पाहतोय. जितू महागावकरची पुन्हा एकदा गोलंदाजीवर कसलेली गोलंदाजी. कोणतीही संधी देत नाहीये दोन्ही फलंदाजांना. महत्वपूर्ण अशी सेमीफायनलची लढत. मसाला गवळवाडी पक्ष भुवनेश्वर. सुरेख असा चेंडू कव्हरमध्ये फटका येतोय. एक धाव घेतोय. एकेरी रूपांतर दुहेरीत होईल का. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. बॅकअप होतोय. थ्रो येतोय. एकच धाव. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती मसाला गवळवाडी संघाची बिनबाद 6 धावा. जिंकण्यासाठी 43 धावांचं कठीण असं आव्हान. 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे त्याचा सामना करतील हे ऐकण्यासाठी मी काते सरांना विनंती करतो. नक्कीच अचूक गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत भुवनेश्वर संघ सेमीफायनलचा तिकीट घेतला आलं. आता फायनलमध्ये जायचं असेल तर त्या गोलंदाजांना अचूक गोलंदाजी करावी लागेल. कारण का आता गरज आहे ती 12 चेंडूमध्ये 12 चेंडू आणि 37 धावा संख्या करायची आहे चेस ते मसला गोलवाडी या संघाला. पण अचूक गोलंदाजी ज्याप्रमाणे जितू करतो त्याच अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करत असतो नेहमी संघासाठी. तो राहुल सेकंड वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलंय. पहिलं फलंदाजी मार्कवर सज्ज आहे ते मसागोडी ते दुर्गेश. काय समाचार घेते. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. जातोय काय सीमारेषा पार. खडखडी चौकार एकदा होते डीजे. थँक्यू डीजे. अचूक गोलंदाजी राहुलला करावी लागेल. एखाद्या संघाला एखादा नमवायचा असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. कारण दुर्गेशकडे अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर पहिल्याच बॉलवरती घणागती गाव घातला आणि चौकार मारला आणि वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 10. पुन्हा एकदा सामना चालू होतो. राहुलकडे खरं कल्पकता आहे. चांगल्या प्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो राहुल. खरोखरच यासाठी ओळखला जातो राहुल. काय गोलंदाजीमध्ये सर कमबॅक केलं. निर्धाव चेंडू टाकला लगेचच त्याने एक चौकार बसल्याच्या नंतर. म्हटलं जातं ना कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. त्याचप्रमाणे प्रयत्न करतोय. जरी मला चौकार गेला तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो अशी गोलंदाजी करतोय भुवनेश्वरचा गोलंदाजी वा स्टार. परत एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. लगेचच स्वतः कर्णधार येतायचे चेंडू गाजर करतायत आणि 1 धावेवर 2 धावेवर समाधान मानावं लागलं आणि 2 धावेबरोबर वाढती धावसंख्या झाली होती 12. खरोखर चांगली अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक झाला. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर 1 धाव. त्यानंतर दुहेरी धावा. खरोखरच इथे मात्र आपण फटकेबाजी चांगल्या प्रकारे करतायत. डाव्या हाताचा फलंदाज ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारून संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्याची तो प्रयत्न चालू मैदानावर. सुरेख मारतोय. इथे माझा क्षेत्ररक्षक जितू महागावकर पोहोचतोय. सोपा साधा झेल घेतोय. फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय मसाला गवळवाडी संघाला. डीजे दुर्गेशचा विकेट गेल्याच्या नंतर रन मशीन म्हणून ज्याला ओळखला जातो तो फलंदाज नवीन येतोय. तो फलंदाजी सज्ज होतोय मसागोलवाडी या संघाकडून. रोहित हा नेहमी चांगली फलंदाजी करत आलाय. आता अचूक गोलंदाजी करावी लागेल ती राहुलला. वैयक्तिक आतापर्यंत गोलंदाजीमध्ये 6 धावा खर्ची केलेले आहेत. नेहमी चांगलं जितूने जशी गोलंदाजी केली. जितूला फलंदाजी देखील मिळाली नव्हती पण गोलंदाजीमध्ये असेल क्षेत्ररक्षणामध्ये चांगली जबाबदारी घेऊन कामगिरी बजावतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. आणि अचूक गोलंदाजीवर सज्ज झालाय तो राहुल. भुवनेश्वर या संघाकडून रोहितला अचूक फलंदाजी फुलटॉस मिळालाय. चान्स आहे कॅचचा. होतोय काय. जातोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार.
इथे मात्र मारा भरकडतोय. वाईट चेंडू पंच इशारा करतायत. पंचांना कवायत करायला लावणारा चेंडू वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या एकने बदल. धावसंख्या होते इथे एक बाद 17 धावा. सुबोधचा प्रयत्न होता एका हातात झेल घेण्याचा तो फसला. पुन्हा एकदा वारंवारचा दुसरा चेंडू. हॅट्रिक करेल का सर व्हाईटची? नाही, कारण ही अपेक्षा कदाचित प्रेक्षकांकडून असेल, कर्णधाराकडून असेल. राहुलकडून ही अपेक्षा नाही. बॅक टू बॅक 2 वाईट टाकले गेलेले आहेत आणि आता गरज असेल ते 25 धावांची गरज आहे. पण अचूक फटकेबाजी जर केली तर संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. थोडंसं किपरकडे मिस्टेक होते आणि एक एक्स्ट्रा रन मिळतोय. 22ने एक एक्स्ट्रा रन मिळाल्याने वाढती धावसंख्या होते ती 19. ओव्हर झाला 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. 24 हा एक काढला ना. 19 झाले ना. 24 सेमीफायनलचा राऊंड आहे आणि 6 चेंडूमध्ये 24 रनांची आवश्यकता आहे. 3 ते 4 मोठे फटके बिग फटके खेळावे लागतील ते रोहितला. पण अचूक गोलंदाज आहे तो यशवरती विश्वास दाखवले किरणने. आणि यशस्वी जर संघाला सेमीफायनल मध्ये फायनलचा तिकीट घ्यायचं असेल तर निर्धाव चेंडू 3 ते 4 टाकावे लागतील तर आपला संघ विजय होऊ शकतो. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतः सचिन क्षेत्ररक्षणामध्ये चुकी करत नाही आहेत. यशस्वी ठरत आहेत आणि एक रन घेण्यामध्ये त्यांना रोखू शकत नाही रोहितला. आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 20 आणि आता जिंकण्यासाठी 5 चेंडू सर 23 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड आलेले रमेश अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. सलामीला आलेला रमेश त्याच्यामध्ये पण क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. 5 चेंडू 23 धावा. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय तो मसळा गववाडी संघाला. जातोय हे देखील मान्य करावा लागेल. यशला तर हा निर्णायक बॉल असू शकतो. काय फलंदाजी करतो. स्ट्रेट राईट खेळण्याचा प्रयत्न केला. जातोय काय सीमारेषे पार खणखणी देतोय. चौकार. आता गरज आहे ती 19 धावांची गरज आहे. 3 चेंडू 19 धावांची गरज आहे. हा एक चेंडू देखील निर्णायक असू शकतो. निर्धाव टाकला तर 2 चेंडूमध्ये 18 रनात 19 धावांची गरज असू शकते. पण या चेंडूवर जर षटकार आला तर मसरागोडी हा देखील पुनरागम करू शकतो सामन्यामध्ये. म्हणून हा तिसरा चेंडू आलेला आहे. पंच चेंडू आला. एक मिनिट सामने थांबवा. चेंडू आलाय मैदानात. चेंडू घ्या. 3 चेंडू मध्ये किती पाहिजे? 3 चेंडू 19 धावांची गरज. प्रसाद मात्र आपलं फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय. आल्या चौकार ठोकून काय होईल या चेंडूवर पाहण्याजोगं. सुरेख मारतोय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू मात्र कलाटने येतोय. एकेरीचे रूपांतर एकेरीवर थांबतोय. आता मात्र सर नक्कीच सांगायला आवडेल विजयाकडे वाटचाल करत चालले ते म्हणजे घुमेश्वर संघ. सगळ्या आयोजकांच्या वतीने सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळी स्माईल येते कारण फायनलचा तिकीट कमी शक्यतो त्यांच्या 19% हा त्यांच्याकडे लागू झालेला आहे. तशीच गोलंदाजी केली ती यशने किरणचा विश्वासपणाला लावलंय. चांगला निर्धाव चेंडू टाकतोय आणि विजयाकडे वाटचाल करतात ते घुमेश्वर संघ. सेकंड फायनलिस्ट मिळतोय तो घुमेश्वर संघ. कारण 1 चेंडू मध्ये आता हे शक्य नाही. 19 22
18 रनांची गरज आहे. एक चेंडू 18, कमीत कमीत हा बोरिवलीमध्ये षटकार टाकावा लागेल तरच कुठेतरी शक्य होऊ शकतो, पण नाही, क्रिकेटमध्ये शक्य नाही. एक चेंडू 18 धावा. काय यशने गोलंदाजी केली, चांगला समाचार घेतला आणि रोहितने लगावला चौकार आणि विजय संघ फायनल. फायनलचा सामना चालू होतोय तो श्री चॅरिटी ट्रस्ट चषक 2024. यजमान संघ घुमेश्वर संघ आणि सेकंड फायनलिस्ट भेटला आहे तो खामगाव संघ. थोडस 5 मिनिटं आराम देणार आहोत. या सामन्याचा सामनावीर करतोय सुबोध. मी त्याला विनंती करतो सामनावीर घेण्यासाठी आपण लगेच स्टेजकडे यायचं आहे. सुबोधला विनंती करतो आपण स्टेजकडे जायचं आहे आणि सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. 2 फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत. त्या 2 संघांमध्ये आपली टॉस होते. एक आहे यजमान संघ घुमेश्वर आणि सेकंड फायनलिस्ट मिळाला आहे तो खामगाव संघ. दोन्ही संघांमध्ये टॉस होते. सुबोध गायकरचा सन्मान करतोय या सामन्याचा सामनावीर सुदेश